पाय ग तुझा कृष्ण काळा बाळ काळा घाली तसे रोज ठिकाणा पाय ग तुझा कृष्ण काळा बाळ काळा घाली तसे रोज ठिकाणा कृष्ण काळा बाळ काळा रोज ठिकाणा वर्ग तुझा कृष्ण काळा बाळ रोज काही ना काही भांडणं येऊ लागले रोज एक एक घर फुटायचं पण हा कैसा येईल हातागे गोकुळ चालणारी कोणाला सापडत नव्हता एक गवळण अशी होती त्यावेळेस होती ती आता चल थांबलाय बसले माझी थोडी आगाव होती आता आगाव होती आणि ती आहे ना भगवंताला गेली एक दिवस त्याच्या घरी यशोदेकडे आणि बाकीच्या तक्रारी चालू होत्या आणि ती फक्त जाता जाता म्हणे यशोदेला हा जाऊ रे पण तो पोराला म्हणा माझ्या घरी येऊन दाखव भगवंत बाजूला होता आणि तशी पुढे गेली बरं का रे तुला सांगितले तुला बाकीच्या जशा असतील तशी मी नाही येऊन तर दाखव तू माझ्या घरी भगवंतानं फक्त असं कानं पाहिलं गेला बाजूला निघून आणि ह्याशी मुठ्या मारमार सांगायची तो साऱ्याच्या घरी येईल पण माझ्या घरी यायची टाप नाही द्यायची माझं राखानेच तसं आहे भगवंत म्हणाले वराहो हिच्या घरी चोरी करायची परंतु रात्री नाही करायची मग दिवसा दरोडा टाकायचा अरे देवा दिवसा कस काय तिथं 24 तास घरात बसलेली असते अंगणात तिथं बाहेर काय करायचं आपल्याला माहिती आहे थांबा म्हणे एक दिवस असे दुपारच्या वेळेस यमुनेच्या तीरावर आंघोळीला गेले पोरं काठावरती आंघोळी केल्या आणि घराकडे निघून गेले हिला वाटलं सारी गेले आता नाही येते परत मग ही आपल्या सुनाला म्हणते रे तिथं बस घ्या मी जरा आहे ना पाणी घेऊन येते त्या काळच्या सासवा होत्या त्यांना सुनाचा हात अजिबात चालत नव्हतं तर आमचं आम्ही करतो म्हणायचे गेले पाणी आणायला तिकडे घागर घेऊन गेले पोरं भगवंत म्हणाला चला रे हिच्या घरी आला आणि जेव्हा घरी गेले ती बाहेर बसली होती सुनबाई तिच्या सन्मुख जाऊन भगवंताने असा उभा राहिला भगवंताकडे तिनं पाहिलं काहीच तिला आठवेना तिला बाजूला केलं भगवंत आत घुसले आणि आत घुसल्यानंतर आता हे आणलं आता मी तुम्हाला काही सांगितलं तरी मी कीर्तन लांबवलं का तुम्ही असे करणार कारण ते आलं ते जोपर्यंत येत नव्हतं तोपर्यंत काळजी होती पण तुम्ही चलथांचे साधक मायबाप इतके हुशार मॉडेल बदलू बदलू कार्यक्रम लावला तो भाऊ डायरेक्ट पाहिलाच नाही डायरेक्ट आला नाही तुम्ही त्याला म्हणला तर मग त्या ठिकाणी आत घुसला दही दूध लागण तेवढं खाल्लं मडके फोडले ती सुनबाईना निस्ती यायची म्हणायची आता आजच्या येणार मला किती काही बोलतील देवा तो आज नव्हतं करायला पाहिजे देव म्हणाला अरे मी असताना तू कशाला रडते आता बहिणा या सेवाची जेव्हा घडली या सेवा सम मी आहे ना जवळ पण तरी रडायची ती मग तिच्या गालाला दही दुधाचं लोणी लावलं सोप पडलं हा आणि जेव्हा ती तिकडून आली ना पोर म्हणे हे म्हातारी आली पोर भगवंत म्हणाले पळा 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 तुम्ही पळा सारे पळाले भगवंत आतमध्ये बसले जेव्हा ती आली तिनं सुनाचं तोंड पाहिलं असं भरलेलं तिनं काही विचार करावा ना फळा फळ 2-4 ठेवून दिला नाही तर तेव्हा विचारत तिथे आहेच अशा 2-4 ठेवले ती मोठ्या मी काय नाही केलं आत्या काय नाही केलं म्हणजे त्या पोरावर किती तूच खात होती हे घरात बघ म्हणजे घरात आज मध्ये डोकावून बघा तोच आहे मध्ये आणि जेव्हा आत गेली बघितला हाती दो चाल तुझ्या इकडं तुझ्या आई म्हणतो तिना पुरावा लागतो चाल आणि त्यानं तिनं असं धरलं आणि फुटेल मडकं होतं पुरावा धर हा या हातात धर तो नाही तुझं मडकं मी का धरू तुझं मडकं तुझं पोरगं धरीन मी धरणार नाही त्यांना असं सोडून द्या मी सोडून देईन ती म्हणाली काय करावं बा याला मग तिने एका हातात मडकं घेतलं एका हातात धरली चालली ओढी चाल त्याचा एक हात इकडला रिकामा होता त्यानं असं इकडं पाहिलं आणि असे नख वाढलेले होते त्याच्याच नखाना आपला तोंड आहे ना असं वर मांडलं त्यानं जोरात रक्त निघायला आणि चाललं यशोदेकडे घेऊन चालली तो जोरात यशोदेला म्हणा बाहेर यशोदा काय झालं तू म्हणत होती ना तुझं पोरगं दिवसा ठेवल्या ठरलं ना म्हणे पुढे हा काय म्हणे आणि जेव्हा असा पुढे ओढला तिनं आणि जेव्हा असा ओढला तेव्हा देव असा फिरला आणि जेव्हा असं रक्त दिसलं ना तसं रक्त बाबा जवळ गेली म्हणाली यशोदा म्हणाली
अहो काय तुमचं नुकसान झालं असतं मी भरून दिलं असतं, परंतु रक्त निघूस तर माझ्या पोराला तुम्ही मारलं. बाईने हात पण नाही लावला. हात नाही लावला म्हणजे काय नाही ग बाई, मी हात नाही, मला येत काय ती का काय चुकली तुम्ही तू बाड भांडणं मी तिथेच होतो बाजूला माझ्या. कृष्ण मला म्हणतो कशी जिरवली म्हणलं एकदम एकच नंबर. ती म्हणाली यशोदा तिला म्हणायची काय नुकसान झालं तुझं, अगं तुला 1000 गाई देऊन टाकल्या त्या, पण माझ्या पोराला मारलं तू मारला, मी तुला सोडणार नाही. काय करावं ती देवाच्या पाया खरं सांगणार मी सांगणार. मग भगवंत म्हणाला जिरली का, जिरली पुरी जिरली भाऊ, पुरी जिरली नक्की. हा जाय मग जिरली का. आणि भगवंताने असं तोंड फिरवलं, पाहिलं तर कुठं काय काहीच नाही. या लीला त्याच्या गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून सामोर उभा केला. अशा एक ना एक अनेक खोड्या केल्या. शेवटी रोज गोकुळातल्या भांडणं सोडू यशोदा वैतागली म्हणाली आपल्याच बाळाला, बाळा अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. आणि मग सर्व गोधने खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी धेनू गोपाळ घोंगडी वाला, माझा गोपाळ कांबळी वाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. निरोप घेऊन आले माहिती माझं सर्व बाजूकडे लक्ष. गोपाळ घोंगडीवाला सकाळी सकाळी गोधना चारायला गेला. खायला भरपूर होतं, यमुनेच्या तीरावर गवत होतं, भरपूर चारा होता खायला. मग आता मोकळं बसायचं होतं काय. मग सर्व सवंगडी एकत्र आले. हुमामा चेंडू लगोरी विटी दांडू काय ना खेळ त्या ठिकाणी खेळ रंगले. खेळ रंगून सारे दमले. बारावर काटा गेला. एक जण असंच पाणी प्यायला यमुनेच्या तीरावर गेला. चक्कर येऊन धक्कन पडला. बाकीचे सर्व यमुनेच्या तीरावर गेले आणि म्हणाले काय झालं याला, काय झालं. कोणतरी तोंडावर मारलं, जागा केला पाणी मारून आणि म्हणाला तुला भूक लागली म्हणे. हो. अरे तू अनिशापोटी काही खाल्लं नव्हतं ना, त्यामुळे पाणी प्यायला म्हणून तुझं असं झालं म्हणे. हो का म्हणे हो. बाकीचे सर्व म्हणला आम्ही पण काही खाल्लं नाही. सर्वांना भुकेची जाणीव झाली. खांदी 12 पोटी उग काय खेळा याचे सुख. देवा आता बाजारा खेळ मोडावा परते. मग देवाने खेळ मोडला आणि सर्व भाजी भाकरी एकत्र केल्या. केळीची पानं टाकली, त्याच्यावर दही दूध टाकलं आणि त्याचा वास वरती गेला. आजी वस अमरावती काला पहावयती देवैसरती देह भावा आपुला. असा जो काला आहे तो एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबळी. असा काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठात सुद्धा मिळत नाही ना, तो स्वर्गात आहे. असा जो काला आहे तो साधू संतांच्या योगामध्ये तुम्हा आम्हाला मिळतो आणि त्या साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हाला काल्याचा प्रसाद आतापर्यंत मिळाला, आज इथून पुढेही मिळत राहणार आहे. म्हणून त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय हरी मंडळी. आजचं आपलं हे सांगतापर पुष्प गुरुवर्य विकासजी महाराज शिर्डी बाबांनी रात्री आपलं त्रास घेऊन सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. सगळ्यांच्या वतीने बाबांचे आभार मानतो. आजचे देणगीदाते श्रीमान अभिमान झिपरू पाटील यांच्याकडून या धर्मकार्याला 2500 रुपयाचं दान आलेलं आहे. नंदकिशोर गंभीर पाटील यांच्याकडून 2100 रुपयांचं दान आलेलं आहे. श्रीमान बापू पंढरीनाथ गुडवे यांच्याकडून 1100 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान प्रभाकर रामराव पाटील यांच्याकडून 3151 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान नाना बळीराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान शंकरगिरी हिलाल गोस्वामी उत्राण यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे.
श्रीमान ज्ञानेश्वर भगवान पाटील यांच्याकडून 551 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान पंकज प्रकाश पाटील पर्वत पाटिया यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान मनोज वनेसिंग राजपूत लक्ष्मीनगर यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान अनिल नारायण महाजन यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान बडीराम दादाजी रामकबीर यांच्याकडून 200 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान शिवदास नारायण पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून 201 रुपयाचं दान आलेलं आहे. गुलाब दत्तू खोंडे रामकबीर यांच्याकडून 200 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान विजय महारू पाटील यांच्याकडून 205 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान दिलीप दंगल पाटील यांच्याकडून 201 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान गोकुळ भगवान राजपूत यांच्याकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान देवीदास यशवंत पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान नवनाथजी भाऊ यांच्याकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान साहेबराव तुळशीराम माळी यांच्याकडून 50 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान विजय संतोष पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. या ठिकाणी विलंब न करता आता लगेच काला होईल आणि काल्यानंतर समस्त महानुभावांनी आपला महाप्रसाद घ्यायचा राहील आणि महाप्रसाद घेतल्या वाचून कोणीही जाऊ नका अशी सगळ्यांना कडकडीची विनंती करतो आणि या ठिकाणी बाबांच्या हस्ते काला होईल अशी जाहिरात करतो. शिंकेला वेले दुरी शिंकेला वेले दुरी उडला वेले दुरी होत दिगांची मेरी होत दिगांची मेरी तुम्ही वाहले दोही कडे मुख पसरवली बरे मुख पसरवली बरे वादीच्या धारा आज कावळे धोका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडे वीर गाडी काला वाटू एकमेकावर का संग्राम एकमेका संग्राम जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हा बोलिले पुरे वेडे वापुरी उत्तरे राजवा पराज महाराज तुम्ही नाही विराधिकार मुला राजवा पराज महाराज तुम्ही ज्ञानेश्वर कामया पैकी करा राजवा पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरणात सुरवाडिकापणे सापडविले केले तुका म्हणे भोग केला निवारीला लाग आज करोणी आरती चक्र पाणी आरती नित्य करते लोक प्रभुराने मुक्ता हो आरती परमानंद नामा म्हणे केशवा ते देखून राहिलो लोकली ज्ञान जगी गीत नेनाती कोणी अवतार मधुरंग ज्ञानी हार ज्ञान राजा प्रगट गुह्य भोंग रक्षिले आज तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्मा तुकासी आले मनोय हमेश्वरी करणे वास करणे हार तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सद्गुरु आरती भावराया भगवत भगवाते रक्षण रामदासा रामदासा
केले आकारी कृपाची साध करुणी विदला घेत पाठी आरती रामदासा तुझी मूर्ती सतबाई पाठी आरती रामदासा आरती रामदासा आता नाही म्हणते काही धावते तुझ्या पाठी रिकोदास जोडला चरणी ठेवून गोरी आरती रामदासा आनंद पूजन प्रती आहे या संतास निरवे म्हणे आता उदारतो या संतास निरवे ज्ञानदेव तुकारा सदा कल्पतरुचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे गा अर्णव पियुषाचे चंद्रमेचे आलंछन मार्तनाचे गा पाहिन ते सदा येईल पूर्णभवनीतिने लोकी पहिलुगानी पुरुषी आखणित अनेक ग्रंथोपजीये विशेष लोकये दृष्टा दृष्टे विजय भवाबीजे येत म्हणे देवी विश्वेश्वरा आवळे गान बसावो इने ज्ञानदेव सुखिया इने ज्ञानदेव सुखिया इने ज्ञानदेव सुखिया पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली दानी